हे एक नवीन आलेलं आहे. देन सगळ्या पालकांचा एक महत्त्वाचा प्रश्न, सर ब्रांच कुठली घ्यावी? सगळ्यात अवघड प्रश्न, सगळ्यात क्रिटिकल प्रश्न, सर ब्रांच कुठली घ्यावी? जेव्हा माझ्याकडे पालक येतात तेव्हा मी त्यांना काही उदाहरणं तुम्हाला मी सांगतो. ब्रांच कुठली घ्यायची, का घ्यायची? बरोबर. एक आहे टेक ब्रांचेस, म्हणजे IT, कम्प्युटर, AI/ML असेल, AI/DS असेल, तुमचे जे IT क्षेत्राशी निगडीत आहेत त्या टेक ब्रांचेस. आणि कोर ब्रांचेस, ह्या दोन फरक आहे. फर्स्ट कोर, टेक. ॲक्च्युअली टेक म्हणजे टेक्निकल ब्रांच आहे, टेक्नॉलॉजी, IT, कंप वगैरे. कुठली ब्रांच घ्यायची हा पालकांचा प्रश्न असतो. कारण आता उठसूट कुणी येतं, सर मला कम्प्युटर इंजिनिअरिंग पाहिजे, मला कम्प्युटरच पाहिजे. का पाहिजे नाही माहिती. कुठली पाहिजे ब्रांच? कम्प्युटर पाहिजे. बरं, हा सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट सांगायची, कम्प्युटर ब्रांच घ्यायला काही हरकत नाही आहे. पण कम्प्युटर ब्रांच घेताना, IT ब्रांच घेताना किंवा AIच्या ब्रांचेस घेताना एक असा विचार करा की 2011 साली सगळ्यांना मेकॅनिकल कॉलेज ब्रांचेस पाहिजे होत्या. आणि पुण्यातले काही चांगले कॉलेज आहेत ज्यांनी फर्स्ट सेशन किंवा शिफ्ट, सेकंड शिफ्ट असं चालू केलं. ऑलरेडी आत्ता पण आहे. माझ्या काळी होतं. 2011ला मी इन झालो, मेकॅनिकल ब्रांच मला पाहिजे होती, मला नाही मिळाली. 2015 ज्यावेळी पासआउट झालो ना आम्ही, त्यावेळी लक्षात आलं की पुण्यामध्ये गेल्यावरती सगळेच मेकॅनिकल इंजिनियर होते, कुणाला जॉब लागत नव्हता, काय नव्हता. सेम परिस्थिती आता होणार आहे टेक ब्रांचेसची. का? कॉलेजचं नाव सांगत नाही. एक कॉलेज असं आहे आता की जिथं 180 इंटेक होता. IT 180, कम्प्युटर 180, AI 180. त्यांना तो 180 तर 360 इंटेक करायचा होता, पण तो झाला नाही. म्हणजे गव्हर्नमेंट अप्रूव्हल आलं नाही. तर त्या कॉलेजने एक युनिव्हर्सिटीच नवीन काढली. लक्षात घ्या गोष्ट, काय केलं, युनिव्हर्सिटी नवीन काढली म्हणजे ऑलरेडी हा 180 आणि 360 ऐवजी आता इंटेक वाढवला. 420 आय थिंक काहीतरी इंटेक आहे त्यांचा एका ब्रांचेसचा. पण एवढा इंटेक झाला तर बाहेर पडणारी एवढी मुलं, त्यांना खरोखर जॉब लागतील का? हा माझा पहिला प्रश्न. 2026 चालू आहे आता. 2030 साली तुमची मुलं पासआउट होणार आहेत. 2026ला ॲडमिशन घेतलं आणि 2027ला पासआउट झाले, असं होईल का? नाही होणार. 2026ला आता आलेत ना ते, 2030ला पासआउट होणार आहेत. तर 2030 साली काय येईल याची थोडीशी तुम्हाला माहिती पाहिजे. कारण थोडं IT कम्प्युटरबद्दल प्लेसमेंट थोडेसे कमी होत आहेत आता. पुण्यातही कमी होत आहेत, सगळीकडे कमी होत आहेत. का? तर मंदी चालू आहे, आर्थिक मंदी चालू आहे. आणि जे मुलं आहेत ऑलरेडी ITमध्ये त्यांनाच ते बाहेर काढतायत, तर आपली नवीन मुलं कधी घेणार? सो सगळ्यात पहिली गोष्ट, ब्रांच निवडताना एक आत्ता लास्ट इयरला जी मुलं आहेत ना, लास्ट इयरला तुमच्या माहितीतली, माझा मित्र आहे कोण आहे, त्यांच्याशी सजेशन घ्या त्यांचं की बाबा कुठली ब्रांच घेऊ. माझ्यापेक्षा तो जास्त चांगला सांगेल, कारण तो आता सफर करतोय, लास्ट इयरचा मुलगा. म्हणजे बरेचशे मुलांचं झालं, प्रोजेक्ट झाला, सगळं झालं. सो त्यांना एकदा विचारा ब्रांच कुठली घ्यावी. ओके, माझ्या माहितीने आता मी तुम्हाला सांगतो, एक आहे कोर ब्रांच, एक आहे टेक ब्रांच. सपोज दिस इज TCS. ही कंपनी आहे TCS आणि ही आहे टाटा मोटर. बघा, TCS कंपनीमध्ये काम करणारा मुलगा हा कुठला असेल? ITचा असेल, कॉमचा असेल, तुमचं AIचा असेल. TCS ही सगळ्यात चांगली सॉफ्टवेअरची कंपनी. याच्यामध्ये मेकॅनिकलचं पण येईल, याच्यामध्ये इलेक्ट्रिकलचं पण येईल, याच्यामध्ये सिव्हिलचं पण येईल. नवे माझा एक मित्र आहे, मायक्रोबायोलॉजी आहे, तो MSc मायक्रोबायोलॉजी, तो देखील या कंपनीमध्ये आहे. बट इथं या टाटा मोटर्स, इथं कुठला मुलगा काम करेल रे? इथं फक्त आणि फक्त मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, मेकॅट्रॉनिक्स हे एवढीच माणसं काम करणार. बिकॉज दिस इज अ कोर कंपनी. ही कोर कंपनी. सांगण्याचं काय माझा अर्थ होता याच्यामध्ये, की जो कोरमध्ये मुलगा असतो, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, सिव्हिल, तर मेकॅनिकलचा मुलगा हा कोरमध्ये पण काम करू शकतो, IT मध्ये काम करू शकतो. इलेक्ट्रिकलचा मुलगा कोरमध्ये काम करू शकतो, IT मध्ये काम करू शकतो. मेकॅट्रॉनिक्स नवीन ब्रांच आहे, म्हणजे माझ्या कॉलेजला एक नवीन ब्रांच आली, अतिशय उत्तम ब्रांच, अतिशय उत्तम ब्रांच. मी 6 वर्ष कंपनीत काम केलेलं आहे, ऑटोमोबाईल सेक्टरमध्ये. मला माहिती आहे, रोबोटिक्स, PLC याच्यासाठी स्पेशल मेकॅट्रॉनिक्सचा माणूस लागतो आणि तो मिळत नाही. गेले कित्येक वर्ष टाटा मोटर्समध्ये एक डिझायनर चांगला माणूस नव्हता, कित्येक वर्ष. मी PIJ असल्यामुळे मला माहिती, 4 वर्ष तिथे माणूस पाहिजे होता, पण मी इलेक्ट्रिकल होतो. ॲक्च्युअली त्यांना मेकॅनिकल और मेकॅट्रॉनिक्स माणूस पाहिजे होता. सो ब्रांच निवडताना
आत्ता तुमच्या मुलाचं वय 18 आहे आणि वयाच्या 60 वर्षापर्यंत ब्रांच पाहिजे. 60 42 वर्ष ती ब्रांच कॅरी करायची. सो ब्रांच निवडताना उगाच काहीतरी निवडू नका. 42 वर्ष त्याला ती ब्रांच कॅरी करायची आयुष्यभर. सो ते विचारपूर्वक करा. अजून एक गोष्ट, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, सिव्हिल कोर ब्रांचेसचे एक विषय आहे, ह्याच्यामध्ये गव्हर्नमेंट जॉब आहेत. मेकॅनिकलमध्ये RTO होता येतं. RTO फक्त मेकॅनिकल इंजिनियर और ऑटोमोबाईल इंजिनियर या दोघांनाच RTO होता येतं. बाकीच्या तिसऱ्या माणसाला प्लेन MPSC करून RTO झाला असं होत नाही. तुमचा मुलगा हुशार असेल तर IT कॉम्पमध्ये जाण्यापेक्षा, म्हणजे मी आता म्हणतोय की सगळेच नदीमध्ये उडी मारली आणि प्रवाहाच्या दिशेने चालू आहेत, तुमच्या मुलाला प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने येऊ द्या. कारण 5 वर्षांनी असे दिवस येतील की या ब्रांचला खूप मुलं झाली, जॉब नाही आहेत, आणि इकडं मुलंच नाही आहेत, मिळत नाही आहेत, किंवा हुशार मुलं कमी आहेत, त्याचा फायदा गव्हर्नमेंट जॉबला होईल. PWD खात्यामध्ये, इलेक्ट्रिकल तुम्हाला माहिती आहे, महा ट्रान्सको आहे, जनरेशन आहे, तिथं मेकॅनिकलचाही माणूस लागतो आणि इलेक्ट्रिकलचाही माणूस लागतो. सो ब्रांच अशी निवडा ज्याच्यामध्ये गव्हर्नमेंटची संधी आहे, ज्याच्यामध्ये प्रायव्हेट जॉबची संधी आहे, ज्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी होतील, म्हणजे IT मध्येही जाता येईल अशी फील्ड निवडा. सर मला तर AI करायचं आहे आणि मी मेकॅनिकल केल्यावरती AIचा एक कोर्स कर, मेकॅनिकल जा IT मध्ये, काही प्रॉब्लेम नाही. TCS मध्ये काम करणारे 50% मुलं मेकॅनिकल इंजिनियर आहेत. माझी ब्रांच इलेक्ट्रिकल पण मी मेकॅनिकलबद्दल जास्त सांगतो कारण खूप स्कोप आहे, भयानक स्कोप मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल. सिव्हिलमध्ये जर खरंच हुशार मुलं असतील तर गव्हर्नमेंट जॉबसाठी सिव्हिलचा ट्राय करा, काही हरकत नाही. सो आत्ता फर्स्ट रजिस्ट्रेशन प्रोसेस झाल्यावरती मध्ये 15-20 दिवस गॅप आहे. त्याच्यामध्ये तुम्ही या ब्रांचेसची माहिती काढा. मी मुलांना सांगतो, माझ्याकडे कॉलेजला आल्यावरती एक डायरी करा, त्या डायरीवरती लिहावरती मेकॅनिकल, म्हणजे या डायरीचं जर पेज असेल इथं तर इथं लिहा मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, सिव्हिल, IT कॉम्प असं पूर्ण पेज लिहा. पहिलं ऑप्शन टाका गव्हर्नमेंट जॉब कोणाला आहे टिक करा. कुठले कुठले गव्हर्नमेंट जॉब आहेत खाली लिहून घ्या नोट्स. प्रायव्हेट जॉब कुठे किती आहेत, कसं कसं काय करू शकतो, IT मध्ये काम करू शकतो का, अशा सगळ्या गोष्टी लिहा. माझं एकच म्हणणं आहे, अजून एक महत्त्वाचा प्रश्न, सर कॉलेजमध्ये कॉम्प्रोमाइज करायचं का ब्रांचमध्ये कॉम्प्रोमाइज करायचं? खूप माणसांचा प्रश्न आहे, खूप मुलांचा प्रश्न आहे की सर कॉलेजचा विचार करायचा की ब्रांचचा विचार करायचा. म्हणजे माझं वैयक्तिक मत असं आहे, ब्रांच आयुष्यभर राहते, कॉलेज 4 वर्ष राहतं. पण 4 वर्ष राहतं म्हणून कुठलं तरी कॉलेज घेतलं तसं करू नका बाबा. जिथं खरोखर टीचिंग होतं, जिथं खरोखर लर्निंग होतं. माझ्या कॉलेजला, आता माझ्या कॉलेजची मुलं आहेत त्यांना पुण्याला जायचं, खूप मुलांना पुणे चाललंय. आम्ही ॲज अ एक्सटर्नल ज्यावेळी पुण्याला जातो त्यावेळी कळतं की अरे बापरे खूप भयानक परिस्थिती आहे, कारण आमच्याकडं आम्ही करून घेतो, पुण्यामध्ये कुणीही करून घेत नाही. 20% अटेंडन्स लागते फक्त, 20. माझ्या कॉलेजला लागते 70%. 70 नसेल तर मग ते मुलांना विचारा काय पळापळी होती. VP असेल, आमचं असेल कॉलेज. सो फायनली तुम्ही विचार करा पुण्यात कुठल्याही कॉलेजला घेण्यापेक्षा, आणि ते काउन्सिलर तुम्हाला एक लिस्ट पाठवतील, ती लिस्ट आणि आम्ही केलेली लिस्ट याच्यामध्ये काहीही चेंज होत नाही. अरे आम्ही तेच करतोय, 5 वर्ष झाले मी तर करतोय, आमचे टीम मेंबर्स आहेत ते 15-15 वर्ष झाले हेच काम करतायत. लिस्ट बनवायची, टेक कॉलेज, पहिल्यांदा कुठलं कॉलेज तर COEP, नंतर मग तुमचं ह्याचं पुण्याचं मुंबईचं VJTI असेल, वालचंद सांगली असेल, गव्हर्नमेंट कराड असेल, PCCOE असेल. बट ब्रांचचा विचार करा. म्हणजे माझ्याशी इच्छा की तुम्ही कोर ब्रांचेसकडे थोडंसं वळावं. सो आजच्या व्हिडिओमध्ये मी थांबतो. ब्रांच ही आयुष्यभर आहे तुमच्यासाठी. सो विचार करा कुठल्या कॉलेजला ॲडमिशन घ्यायचं. त्याच्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं त्या कॉलेजची फी तर आहे, पण हॉस्टेलची फी बघा. पुण्यामध्ये माझ्या खूप सारे माझे क्लासमेट्स आहेत पुण्यामध्ये काम करतात बऱ्याचशा कॉलेजला.